नमस्कार, स्नेहाज किचन स्टोरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी अगदी खास आहे कारण ही माझ्या आजीची रेसिपी आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी, सोपी आणि टिफिनसाठी एकदम चांगला ऑप्शन म्हणजे ओल्या घेवड्याची सुक्की भाजी। सर्वात आधी आपल्याला येथे ओला घेवडा धुवून घ्यायचा आहे। त्यानंतरनं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून कुकरला त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता आपण भाजीसाठी वाटण बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर, अर्धा कप ओलं खोबरं आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। आता हे सर्व मिक्सरला पाणी घालून आपण बारीक वाटून घेणार आहोत। आता आपण कढई चांगली तापली की त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल गरम करून घेणार आहोत। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत। आता फोडणी देऊन झाली की त्यामध्ये आपण वाटण घालणार आहोत आणि हे सर्व वाटण एकसारखं परतून घेणार आहोत। इथे वाटण कढईला खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। ह्या वाटणात आपण चिमूटभर हळद परत एकदा घालून घेणार आहोत। माझी आजी असं म्हणते की वाटणात थोडीशी हळद परत घातल्याने वाटणाला आणि भाजीला कलर सुंदर येतो। हे वाटण आपल्याला 4 ते 5 मिनिट मंद आचेवरती परतून घ्यायचे आहे। जोपर्यंत ह्या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे चांगलं बारीक गॅसवरती परतून घेणार आहोत। आता वाटणाला चांगलं तेल सुटल्यानंतरनं आपण त्यामध्ये उकडून घेतलेले ओले घेवडे घालणार आहोत। आणि घेवडे घातल्यानंतरनं आपल्याला परत एकदा हे चांगलं मिक्स करून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आहे। आपल्या भाजीला आता या ठिकाणी उकळी यायला लागलेली आहे। आता आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट हे शिजवून घेणार आहोत। अशा पद्धतीने ओल्या घेवड्याची सुक्की भाजी तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत खा, प्या आणि मस्त रहा। धन्यवाद।